फॉर्म नामांकन छाननीच्या दिवशी मी माझ्या विरोधातील उमेदवार यांच्यावर आक्षेप घेतला होता. त्या आक्षेपाच्या घेतल्यानंतर मान्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये निकाल दिला. ते निकाल दिल्यानंतर किंवा मी आक्षेप का घेतला उमेदवारीवर, तर ते आक्षेप का घेतला म्हणून माझ्या विरोधातील उमेदवारांनी माझ्या घरासमोर येऊन फटाक्यांची आतषबाजी केली, मला शिवीगाळ केली, माझ्या आई माईवर शिवीगाळ केली. माझी आई दोन्ही माझ्या आईच्या किडनी निकामी झालेल्या आहेत, माझ्या 2 लहान लहान मुली आहेत, माझी मिसेस घरात. ते एकदम दहशतीखाली आले आणि एकदम म्हणजे नैराश्यामध्ये गेली की आता निवडणूक लढवायची का नाही लढवायची म्हणून. मग मला मी हे सगळा विषय आमचे नेते माननीय आमदार प्रकाश जाधव सोळंके यांच्या कानावर टाकला. त्यांनी लगेच मला सगळी मदत दिली. मी आता माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे हे सगळं प्रकरण दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये निपक्षपातीपणे चौकशी होणार आहे आणि ह्याच्यामध्ये FIR पण मी दाखल केलेला आहे. 30 ते 40 लोकांच्या जमावाने येऊन माझ्या घरावर हे सगळं, मी त्याचा CCTV फुटेज पण आपल्याकडे दिलेला आहे आणि FIRची कॉपी पण मी आपल्याकडे दिलेली आहे. तर मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांच्यावर मला विश्वास आहे. माजलगाव शहराचे पोलीस निरीक्षक सुरेतर साहेब यांनी मला तात्काळ मदत केली. पोलीस PSI राठोड साहेब यांनी पण मला मदत केली. त्याच्यामुळे माझा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे आणि दहशतीखाली आम्ही अजिबात येणार नाही. दहशतीच्या विरोधात विकास ह्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवत आहे आणि आमची माजलगावची सुजान जनता आमच्या पाठीशी आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार खैरुन्निसा खलील पटेल यांचं चिन्ह घड्याळ, मी प्रभाग क्रमांक 8चा उमेदवार, माझ्यासोबत रफिक तांबोळी उमेदवार, तिघांना
घड्याळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करावं एवढीच मी माजलगाव शहरातील नाणी प्रभाग 8च्या जनतेला विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो.